नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। असे वाटत नाही माझे पप्पा गेले ते तुमच्या रूपात मला दिसतात। राजेश तिवरे। लोकनेते स्वर्गीय दशरथ नारायण तिवरे यांच्या जयंतीनिमित्त अशोक विजयादशमी दिनी आज सकाळी 11 वाजता शेटे मॅरेज हॉल चेरपोली शहापूर येथे जन्मदिन लोकनेत्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सहकार महर्षी दिवंगत दशरथ नारायण तिवरे यांच्या जयंती दिनी सामुदायिक आदरांजली वाहताना लोकनेते स्वर्गीय दशरथ नारायण तिवरे यांचे पुत्र राजेश तिवरे म्हणाले, असे वाटत नाही माझे पप्पा गेले ते तुमच्यात मला दिसतात। या प्रसंगी स्वर्गीय दशरथ नारायण तिवरे यांच्यावर प्रेम असलेले बहुसंख्य मान्यवर, कार्यकर्ते, हितचिंतक, सगळे सोयरे व मित्रमंडळी आणि त्यांचे कुटुंबीय आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। जन्मदिन लोकनेत्याचा या कार्यक्रमात स्वर्गीय दशरथ नारायण तिवरे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी तिवरे साहेब सामाजिक प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली। याचे उद्घाटन त्यांच्या पत्नी इंदुमती यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भारतीय जनता पक्षाचे शहापूर विधानसभा अध्यक्ष अशोक इरनक यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय दशरथ नारायण तिवरे यांना आदरांजली वाहिली। एखाद्या पित्यापेक्षाही जास्त प्रेम देणारे स्वर्गीय दशरथ तिवरे यांच्याबाबत ते नसताना मला बोलणे शक्य नाही म्हणून पप्पू उर्फ जितेंद्र तारमळे यांचे मत निवेदक अमर राऊत यांनी व्यक्त केले। स्वर्गीय दशरथजी तिवरे साहेब यांच्या जन्मदिनी अर्थात दसऱ्याच्या दिवशी सामुदायिक आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेल्या साहेब प्रेमी कार्यकर्ते, सर्व पक्षीय पदाधिकारी, नातेवाईक आणि बंधू भगिनींनो, खरं तर साहेब नसताना कोणत्याही व्यासपीठावरून विचार मांडले असं कधीच घडलं नव्हतं आणि म्हणूनच आज साहेब नसताना व्यासपीठावर येऊन माईक हातात धरून तुमच्याशी संवाद साधावा एवढी ताकद माझ्यात उरली नाहीये। पण हे सगळं करत असताना कधीतरी ज्यांच्या समवेत मी सभा गाजवल्या, ज्यांच्या समवेत मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, त्याच साहेबांसाठी मला माझ्या वाणीमधनं 2 शब्द बोलावे लागतील आणि अशी वेळ माझ्यावर येईल या वेळेचं स्वप्न देखील मी कधी पाहिलं नव्हतं। मला असं वाटतं ही माझ्या जीवनातली सगळ्यात वाईट वेळ। आजवर व्यासपीठावरून ज्यांना आपण ऐकत आलो, किंबहुना ज्यांचं ऐकत आलो असे साहेबच आपल्यामध्ये नाहीत ही कल्पनाच मला सहन होत नाही। 1 महिना झाले साहेब सोडून गेलेत, पण अजूनही वाटत नाहीत की दशरथ तिवरे नावाचा आधारस्तंभ आमच्यासारख्या छोट्या रोपट्यांना शोधून कुठेतरी अरण्यात स्वतःचं अस्तित्व आणि वास्तव्य निर्माण करतोय। अजूनही सकाळी मोबाईलची रिंग वाजली तरी साहेबांचाच कॉल आल्याचा भास होतो। माझी सकाळची सुरुवात साहेबांच्या फोननं आणि दिवसाचा शेवट अगदी रात्रीपर्यंत एकमेकांनी केलेल्या फोननी हे सूत्र साहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिलं। हा अनुभव केवळ एकट्या पप्पू तारमळेचा नाहीये, हा अनुभव माझ्यासारख्या इतर कार्यकर्त्यांचा सुद्धा आहे। कधी स्विच ऑफ नसणारा त्यांचा तो मोबाईल अगदी शेवटपर्यंत चालू होता आणि तो केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या कॉलसाठीच। माझ्या व्यक्तिगत आयुष्याला योग्य दिशा देणारे 2 पितृतुल्य व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या स्थानी आहेत। एक म्हणजेच माजी आमदार गोटीराम भाऊ पवार आणि दुसरं व्यक्तिमत्व स्वर्गीय दशरथजी तिवरे, ज्यांच्याकडे बघून समाजकारण, राजकारण शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला ते तिवरे साहेबच। एखाद्या पित्यापेक्षाही जास्त प्रेम देणारे साहेबच, अधिकार वाणीनं समजूत घालणारे साहेब आणि मामा भाचा या नात्याच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं नातं जोपासणं देखील फक्त आणि फक्त माझे दशरथ तिवरे साहेब। गेली 40 वर्ष या वटवृक्षाच्या छायेखाली कित्येक कार्यकर्ते घडले, सहकारी नेते झाले, मोठे नेते घडले, काही मंत्री झाले, काही आमदार झाले, काही सभापती झाले, काही जिल्हा परिषद सदस्य झाले, काही पंचायत समिती सदस्य झाले, पण या सगळ्यांना घडवणारा अवलिया कुठेही मोठ्या पदावर बसला तरी या गावातल्या, खेड्यातल्या, वाड्यातल्या, वस्तीतल्या प्रत्येकासाठी फक्त तिवरे साहेब एवढ्याच उपाधीसाठी आयुष्यभर जगत राहिला। परमेश्वरानं यासारख्या माणसाचा सहवास माझ्या नशिबात लिहून ठेवला, याबद्दल मी परमेश्वराचं जाहीर आभार मानतो। मनाने हळवे स्वभाव असणारे साहेब हे सर्व वयोगटातील लोकांमध्ये मिसळून जायचे। नातेवाईक किंवा जिल्ह्यातील गावांमध्ये सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून भेट देणाऱ्या साहेबांनी कधीच जातीपाती अथवा पक्षीय राजकारणाचा विचार केला नाही। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवून समाजामध्ये वावरणारे साहेब म्हणूनच सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते।
माझ्या शहापूर तालुक्याच्या माझ्या शेई विभागाचा विकास झाला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये कायम असताना ती भावना प्रज्वलित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देखील तिवरे साहेबांनीच. मी शेई गावचा उपसरपंच झाल्यावर त्यांना झालेला आनंद आणि त्या आनंदाच्या क्षणी सुद्धा तुला या गावचा विकास करायचा आहे याची जाणीव ठेव हे सुनावलेले त्यांचे खडे बोल आणि याच जाणीवेतून या संस्कारातून आणि साहेबांच्याच विशेष प्रयत्नातनं मागच्या 5 वर्षांमध्ये जवळपास 2.5 कोटींची विकास कामं मी करू शकलो त्याचं श्रेय हे केवळ आणि केवळ दशरथ तिवरे साहेबांचंच आहे. शेरी पाणी पुरवठा योजना मंजुरी असेल, स्मशानभूमी नूतनीकरण असेल, समाज मंदिर, तालुक्यातील गावांतील अंतर्गत रस्ते, व्यायामशाळा मंजुरीसाठी साहेबांचे विशेष प्रयत्न. माझ्या कार्यकर्त्यानं आपल्या कामातून विरोधकांना उत्तर द्यावं, कोणताही वादविवाद न करता चर्चेतून विषय सोडवावा अशी गांधीवादी भूमिका कायम साहेबांची होती. खोटी प्रसिद्धी, बॅनरबाजी, पोस्टरबाजी किंवा दुसऱ्यानं केलेल्या कामाचं क्रेडिट जे आजकाल सर्रासपणे इतरांकडून घेतलं जातं यापासून मात्र तिवरे साहेब कायम अलिप्त राहिले. राज्याच्या राजकारणामध्ये शहापूरचा आमदार ठरवणारा नेता अशी माझ्या दशरथ तिवरे साहेबांची ओळख होती. ती तेव्हाही कायम होती, आजही कायम आहे आणि याही पुढे कायम राहील यामध्ये तिळमात्रही शंका नाही. साहेबांनी अनेक पदं भूषवली पण कधीच सत्तेचा आणि पदांचा गैरवापर केला नाही. स्वतःच्या अंगातील पांढऱ्या स्वच्छ कपड्याप्रमाणे दशरथ तिवरे नावाच्या या पांढऱ्या शुभ्र चारित्र्यवान नेत्यानं स्वतःचं चारित्र्य देखील जपलं हे सांगण्यासाठी बाहेरच्या माणसाची गरज लागणार नाही. आमदारकी नसलेल्या नेत्याच्या अंतविधीला आमदार, खासदार, माजी मंत्री, सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणे, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शोक संदेश आणि सांत्वनपर भेट घेणं हीच साहेबांच्या कार्याची उंची आहे असं मला वाटतं. एखादे मोठं पद असताना तो नेता मोठा होत असतो पण पदापेक्षाही एखादा नेता मोठा होतो आणि साहेबांबाबत हे मात्र तंतोतंत खरं ठरलं. माझ्याबरोबर माझा कार्यकर्ता सुद्धा मोठा झाला पाहिजे अशी भावना ठेवणारे साहेब माझ्यासह आपल्या सर्वांना पोरके करून गेले. तुमची उणीव कायम जाणवत राहील. तुम्ही नेहमी म्हणायचे की संघर्ष हा कधी संपत नसतो, तो अटळ असतो, पण संघर्षाच्या काळात देखील धीरोदात्तपणे उभे राहण्याची ताकद जर तुम्हाला बाळगता आली तर या समाजाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्या समाजातील त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी जाण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात येते. साहेब, तुमची गैरहजेरी हाच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मोठा संघर्ष झाला. आता सांगा, अडचणीच्या काळात पाठीवर हात देऊन म्हणायचे पप्पू तू लढ, ही अडचण बाजूला काढू. आज तुम्ही नसताना जो संघर्ष निर्माण झालाय या काळात आमच्या पाठीवर नेमका हात कोण देणार? तुमचा आशीर्वाद, तिवरे समर्थक, सर्व समाज बांधव, सर्व समाजातील कार्यकर्ते यांच्या पाठीशी कायम असेल हा विश्वास आम्हा सगळ्यांना. तुमचं कार्य आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. तुमच्यावर कायम प्रेम करणाऱ्या तारमळे कुटुंबीय, शेई ग्रामस्थ तथा पंचक्रोशी यांच्याकडनं स्वर्गीय दशरथ तिवरे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितपणानं एक शब्द देतो की राजेशजी तिवरे असतील आणि त्यांचे 2 बंधू असतील, तमाम तिवरे कुटुंबीय असेल, तिवरे साहेबांचे समर्थक असतील, यांच्या माध्यमातून ज्या सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे त्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपलं समाज कार्य तर आम्ही सातत्यानं जिवंत ठेवूच, पण जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा दशरथ तिवरे या अवलियाच्या या झुंजार लढवय्या नेतृत्वाचा राजकीय वारसा देखील जिवंत ठेवण्याचं काम आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते करतील असा एक शब्द देतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. येतोय आवाज? आज आपण सर्वजण, आज खरं तर माझ्या पप्पांचा वाढदिवस असतो. दरवर्षी आजच्या दिवशी जरी कधी आम्ही सार्वजनिक स्वरूपात कधी वाढदिवस साजरा करत नव्हते पप्पा, पण त्या सार्वजनिक स्वरूपात जरी नसले करत तरी पण तो दिवस, विजयादशमीचा दिवस कार्यकर्त्यांच्या घोळक्यातच पप्पांचा जायचा, तर सार्वजनिकच होऊन गेला होता. आज माझे पप्पा इथे कुठे दिसत नाही. आज त्यांचा वाढदिवस आहे. सांगायचं झालं, पप्पा गेलेत, माझे वडील गेलेत, ही भावनाच मला खूप वेदनादायी आहे. पप्पांनी अनेक माणसं जोडली. जसं बघितलं, लहानपणापासून आम्ही त्यांच्या छत्रछायेखाली वावरलो. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात कुटुंब म्हणून माझी आई असेल, माझे नातेवाईक असतील,
माझे काका असतील आणि त्यांचे कार्यकर्ते, ते क्षणाक्षणाला त्यांच्याबरोबर होते. प्रत्येक संघर्षाच्या वाटेत त्यांच्यासोबत असते. जेतू काका असतील, पप्पूदादा असेल, अरुण मांजे असतील, नामदेव काका असतील, पुंडलिक काका शिर्के आज गेले असतील, ते नाही आहेत, पण मी त्यावेळेला मी पाहिलेलं आहे. म्हणजे 97-98 काळचा तो काळ मी समोरून बघितलेला आहे पप्पांना. तर त्यांच्या अस्तित्व कधी कधी संपतंय की काय असं लोकांना वाटायचं, पण त्याच वेळेला त्यांना ती उभारी मिळाली. त्याच्यामध्ये नक्कीच पुंडलिक काका जे बोलले की पुंडलिकजी शिर्के धानके साहेब असतील, विनायकजी धानके साहेब, मी बघितले पप्पांच्या पडत्या काळामध्ये या लोकांना पप्पांची साथ देताना. पप्पा दिवसभर लोकांच्यात असायचे. आज आपण बघितलं असेल जीवनपट तर पूर्ण पाहिला आपण, पण या जीवनपटात त्यांनी बघितलं तुम्ही की त्यांनी विविध पदे भूषवली. पण हे पद भूषवताना त्यांना काय संघर्ष केलाय त्यांनी. ते दिवसा लोकांच्यात फिरत होते खरं, पण रात्री आमच्याबरोबर असताना त्यांच्या झालेल्या वेदना किंवा दिवसभराचा आम्हाला सर्व सांगत होते. मला तर ते म्हणजे असं कुठली गोष्ट त्यांनी माझ्याशी शेअर केली नाही असं कधी वाटत नाही मला. मी सोबत फिरायचो त्यांच्या. मी 2006ला समजा जॉबला लागलो असेल, पण तोपर्यंत पप्पा बँकेचे संचालक अपक्ष निवडून आले. 2002ला दसई जिल्हा परिषद गटावर ते निवडून आले. त्याच्यानंतर कृषी सभापती झाले. कृषी सभापती झाल्यानंतर त्यांनी कधी ती गाडी स्वतःच्या कुटुंबासाठी वापरली नाही. ती गाडी आहे ना, ती दिवसभर फिरत असायची. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते घेऊन फिरायचं आणि पक्षवाढीचं आणि लोकांच्यासाठी ही गाडी लोकांची आहे, ती लोकांच्यापर्यंत गेली पाहिजे. त्यांनी पदं भूषवली, ते राज्यापर्यंत गेले, पण लोकांच्यातली नाल कधी तोडली नाही. ते सदैव ते काय बोलायचे का मी कुठपर्यंत गेलो ना, पण मी गावात पण मी आहे. त्या गावातल्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांशी त्यांचे संबंध होते. म्हणजे कधी बोलायचे मी रस्त्यावरचा चालणारा पुढारी आहे. ठीक आहे, काही मार्केटमधली सगळीच माणसं माझी नसतील, पण तुम्ही गावागावात जेव्हा जाणार ना, तेव्हा माझा तर शेतकरी गरीब कुटुंब ना, तो माझ्याच बाबतीत बोलणार. मी तो माझ्याच आदेशाची वाट पाहत असतो. नेहमी बोलायचे का मार्केटमधले सगळेच माझी नाहीत, पण मी गावामध्ये आहे. माझी शक्ती बघायची तुम्हाला गावागावात दिसेल. माझा कार्यकर्ता, सगळाच कार्यकर्ता शहापूरला रोज येत नाही, पण तो त्याच्या गावामध्ये ना, तो वाट बघत असतो पप्पांची, साहेबांची नेहमी वाट बघत असायचा. पप्पांनी शेवटपर्यंत जनतेशी असलेली नाल कधी तोडली नाही. त्यांनी अनेक कुटुंब उभी केली, अनेक कार्यकर्ते उभे केले, अनेक राजकीय पदही दिली. आणि पण हे सगळं करताना त्यांच्या जीवनातही किती संघर्ष आणि किती संकट आले ना, ती आम्ही पाहिलेली आहेत. त्यावेळेला आमचे सर्व कार्यकर्ते पप्पांच्या सोबतचे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. आणि आजही ती लोक मला इथे दिसत आहेत का ज्यांनी पप्पांना घडवलंय. मी आज एवढाच शब्द देऊ इच्छितो की ज्यांनी पप्पांना घडवलंय, ज्यांनी पप्पांच्या या राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात ज्यांचा हातभार लागलाय, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहणार आहोत. त्यांचा आधार, ठीक आहे, माझा आधार, आमचा क्षेत्र हरपलंय, पण असं वाटतही नाही की माझे पप्पा गेलेत. ते तुमच्या रूपात मला दिसत आहेत. आज तुम्ही इथे आहात ना, हीच ताकद आहे आमची. आज सण आहे, दसरा आहे, शेतीचं सुद्धा काम चालू आहे. अशाही परिस्थितीत तुम्ही एवढ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिलात. खरोखर मी तुमचा ऋणी आहे. हे तुम्ही जो योगदान दिलेलं आहे ना, हा मी कधीच विसरणार नाही. पप्पांच्या जीवनामध्ये मी परत एकदा सांगतो, लहान असू दे, मोठा असू दे, सर्वांना मी कधी विसरणार नाही. त्यांच्या सुखदुःखात मला बोलवत जा. मला जर काय कळलं नाही, साहेब कसं असायचं, साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर असायचे, सहभागी व्हायचेच. एक वेळ कधी ते सुखात कधीतरी वेळ चुकली असेल जायची, पण दुःखात ते कोणाच्यात वेळ घरी गेले नाही असं एकही तुम्हाला उदाहरण सापडणार नाही. आणि आज त्यांच्या जाण्याने नक्कीच आम्ही पोरके झालो आहोत. जेव्हा मी तुमच्याकडे बघतो तेव्हा त्यांनी उभी केलेली ताकद मी समोर पाहतोय. आता त्यांनी जे कार्य केलं ते आपण त्यांच्या जीवनपटाच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे. त्यांनी खूप मोठं ठाणे जिल्ह्यात काम उभं केलेलं आहे, पण त्यांचं काही आता शेवटच्या क्षणी सुद्धा काही कार्य अपूर्ण आहे.
ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी तिवरे साहेबांच्या प्रतिष्ठानाच्या रूपाने आज आपण ते काम हाती घेणार आहोत. साहेबांची जे नितार्थ विचारधारा जिवंत ठेवायची आपल्याला, आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण ती जिवंत ठेवणार आहोत. आजपर्यंत जसं साहेबांना तुम्ही प्रेम दिलं, ज्या ताकदीने साहेबांच्या पाठीचे आज सगळे कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक, वरिष्ठ नेते असतील, अजितदादा असतील. अजितदादांचा मी खास करून उल्लेख करतो की दादांच्यावर खरोखर पप्पांच्या खूप प्रेम होतं, आणि पप्पांचं एकमेकाचं त्यांचं नातंच काय वेगळं होतं. शेवटच्या क्षणी ते भेटी झाली होती त्यांची. दादा माझ्याशी बऱ्याचशा गोष्टी बोलले, पण त्याआधी पप्पांनी माझ्याशी शेअर केलं होत्या त्या गोष्टी की मी दादांना भेटून आलोय. आणि पाटील साहेब असतील, कपिल पाटील साहेबांचं तर त्यांचं खूप जुने संबंध, राष्ट्रवादी एकत्र असल्यापासूनच, म्हणजे ते जीवाभावाचे भावासारखे एकमेकाच्या पाठीशी राहिलेले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष होताना पाटील साहेब पप्पा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, ती मला माहिती आहे. आणि पाटील साहेबांनी पण त्यांना तेवढीच साथ दिलेली आहे बँकेवर वगैरे बसताना, ती मला माहिती आहे. पण याच्या पुढची दिशा ही जी काय असेल ती आपण सर्व आहोत, ते सर्व एकत्रच. पण प्रथम मला जी पप्पांची जी कार्य हाती घेतलेली आहे, जी कार्य अपूर्ण राहिलेली आहेत, ती आपण पूर्ण करूया, हेच मला सांगायचं. आणि आजपर्यंत जशी तुम्ही साथ दिली पप्पांना, ज्या ताकदीने तुम्ही उभे राहिलात, तीच ताकद, तेच प्रेम मला द्या, माझ्या कुटुंबाला द्या. मी दशरथ तिवरेंचा मुलगा आहे. माझ्या बापाने जसं शब्द दिला ना, तो कधी कोणाचा असा आजपर्यंत त्या माणसाने म्हणजे कोणाला दुखावलं नाही किंवा खालच्या पातळीवर कधी टीका केली नाही. शेवटपर्यंत कार्यकर्ता तुटलाच नाही पाहिजे ही त्यांची भावना असायची. तो तुटताना बघायचं, पण तो असं वाटायचं तो आज उद्या परवा तरी येईल, पण स्वतः कधी वाईट बोलले नाही त्या माणसाला. मी त्याच भावनेने, त्याच विचारधारेने मी या सर्व कार्यकर्त्यांना, ज्यांनी माझ्या पप्पांच्या या पूर्ण आयुष्यात साथ दिली, त्या सर्वांना तसंच जोपासण्याचा कार्य करणार आहे. याच्यात माझी कधीच येत नाही. आणि मीही तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा करतो, जसं तुम्ही पप्पांना प्रेम दिलंय, जसं या कुटुंबावर प्रेम केलंय, तसंच प्रेम तुम्ही यापुढेही द्याल, ही मी अपेक्षा करतो. आणि आलेल्या सर्व मंडळीचं आज सर्वांचा मी आभार मानतो. दरोडा साहेब असतील, पांडुरंगजी बरोरा असतील, कुळव साहेब असतील, नरेशजी आकरे साहेब असतील, कशुले साहेब असतील, रघुनाथजी भेरे असतील, पंडूबाबा विषय असतील, सुनगागा पडवळ असतील, विनायकजी पवार, विष्णुदादा चिरके, पंडितजी लकडे, काळूरामजी उघडा, कृष्णाच्या काका चंदे, अमोलजी तारमळे, भास्करजी जाधव, अशोकजी हिरनक साहेब, प्रकाशजी भांगरट, डी के विशेसर, दादा तारमळे, या काका जेतू काका भोईर, अरुणजी मांजे, तुकारामजी विखंडे काका आज आजारी असल्यामुळे ते इथे दिसत नाही आहेत आपल्याला. साहेब सरपंच असतील आमचे चिरपोलीचे पवार, जयवंत भाकरे, अशोक भाकरे, दत्ता पाटील, मुकेश विशे, जयेश विशे, दत्ता संदीप पाटील, मिलिंदजी तांडकर, अशोक ठाकरे साहेब, दशरथ ठाकरे साहेब, निचिते साहेब, तारमळे साहेब, बाळासाहेब थोरात असतील, बाळासाहेब पवार असतील, बाळादादा पवार, आता मी सर्व नावं नाही घेऊ शकत, बनदासजी भोईर असतील, राजामामा तारमळे असतील, विजयजी विषय असतील, आमचे भुसारी काका भुसारी मामा असतील, संदीपजी ठाकरे, अशोकजी मोपे, जे काय मला आता इथे समोर दिसत आहेत हे माझे सगळे भावघरचे मासोण्याचे सर्व मंडळी, चिंतामण बाबा विषय, शंकर बाबा विषय आणि त्यांचे सर्व सहकारी. नामदेव मामा तर आहेतच पप्पांच्या सोबत, मी पहिल्यापासून त्यांना पाहत आलेलो आहे. आणि आमच्या नातेवाईकांमध्ये ते आमच्या सर्वांचं मार्गदर्शक आहेत. आणि याच्या पुढे या सर्वांचं मी मार्गदर्शन घेणार आहे. आणि पुढचं जे कार्य आहे यांना सर्वांना विचारूनच आपण करणार आहोत. पण प्रत्यक्ष आपल्याला ही जी प्रतिष्ठान आहे या माध्यमातून समाजाची सेवा करणं, साहेबांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करणं, हीच त्यांना श्रद्धांजली म्हणून मी पूर्ण करण्याचं काम येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये जे काय मी आता अजितदादा पवार साहेब आले होते तेव्हा मी त्यांच्या कानावर टाकलं. त्यांनी तो त्वरित सचिवांना फोन केला. पाटील साहेबांनी, कपिल पाटील साहेबांनी पण त्याच्यामध्ये मला सहकार्य करण्याची
भावना व्यक्त केलेली आहे. त्यांनी त्या दृष्टीने पावलं जलसंपदा विभागाकडे फडणवीस साहेबांकडे तशी मागणी केलेली आहे. दरोडा साहेब असतील, माजी आमदार पांडुरंगजी बरोबर असतील, यांचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण तालुक्याच्याच हिताची आणि साहेबांची जी स्वप्न आहेत लोकहिताची ती आपण पूर्ण करूया. आणि ते सगळ्यांचे नाव घेऊ. मिलिंदजी देशमुख, काशीनाथ काका तिवरे, विजयसिंग राजपूत, खंडूबाबा विषय, चिंतामण विषय, भाऊ पाटोळे, रघुनाथ भेरे, डीके विषय सर, लक्ष्मणजी घरत, नरेशजी आकरे, जेतू काका भोईर, किशोरजी कुडसाहेब, नामदेवजी धिरडे साहेब मामा, प्रकाश विषय, निश्चिते सर, लक्ष्मण भोईर, दीपक तारमळे, विष्णू शिर्के, मधिकर कशिवले, मल्हारी धामणे, श्रीकांत तारमळे, अरुण दांडकर, जगदीश पवार, जगन्नाथ घरत, माधू धामणे, पंढरीनाथ लकडे, प्रकाश भोंडिवले, अशोक पडवळ, सोनू काका पडवळ, नारायणजी वेखंडे साहेब, रघुनाथ मामा दांडकर, हरिभाऊ डोंगरे, रमेशजी हुकमाळी, नतुल धोंडू पानसरे, हेमा हुकमाळी, विलास शेलार, अरुण सातवी, रामचंद्र भाकरे, भरतजी मडकेसर, जयेश पवार, नरेश पाटील, शिवाजी सातपुते, वैभव विषय, विलास डोंगरे, प्रकाश साशी, कृष्णा चंदे, बांगरसर, दशरथ ठाकरे, मोरेश्वर गोडविंदे, आत्माराम पाटील, केशव जाधव, दशरथ तारमळे, बळीराम मामा वाळिंबे, आमचे शरदजी वेखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, पुंडलिकजी भोईर, सरपंच लेनाड, चंद्रकांतजी घरत काका, बाळाशेठ पवार, मुकेशजी विषय, प्रवीणजी कोर, ते संचालक आहेत. माझ्या आत्याचा मुलगा, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सरपंच आसोळे, शंकरजी भाकरे काका, प्रफुल्ल शेलार, शंकरबाबा विषय, चिंतामण विषय, रमेशजी परटोळे, बाळूकाका विषय, शेखर अधिकारी, बाळा वाळिंबे, दशरथ विषय, अमोलदादा तारमळे, अविनाशजी थोरा, जयरामजी वारगडे, कृष्णाजी काका परटोळे, दशरथ काका गायकर, नरेशजी पाटील, जयजी घरत. अजून काही माझ्याकडनं नावं राहिली असतील, ठिळ्याची मंडळी आहे, शेऱ्याची काही मंडळी आहे, कोणाची नावं राहिली असतील तर मला क्षमा करा. पण मी आता जास्तीत जास्त लोकांचं नावं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठे राहिली असतील चुकून माझ्याकडनं तर मला माफी असावी. मी आपल्या सर्वांचं स्वर्गीय दशरथ तिवरे साहेबांच्या या प्रतिष्ठानच्या रूपाने सहकारमर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी तिवरे साहेब सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो. आणि यापुढे या कार्याला, या सामाजिक संस्थेला आपण हातभार लावाल ही अपेक्षा करतो. आणि हे साहेबांचं जे कार्य आहे समाजसेवेचं 100% समाजकारण, पप्पांनी कधी राजकारण केलंच नाही. कारण पप्पा आमचे नेहमी बोलायचे, मी ना पातळ, माझी स्किन आहे ना पातळ कातडीचा पुढारी आहे मी, मला ते छक्के पंजे कधीच जमले नाही, लबाडी मला जमली नाही. आणि नेहमी बोलायचे माझ्या कपड्याला डाग लागला ना त्या दिवशी मी राजकारण सोडील. पण शेवटपर्यंत त्यांच्या चरित्राला कधी डाग लावून त्यांनी दिला नाही. आणि ते तसेच्या तसे आज गेलेत आपल्याकडनं. हीच त्यांची शिकवण आहे आणि हेच त्यांचा ठेवा आहे. या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण यापुढे चालू ठेवूया. नक्कीच मला तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे ती तुम्ही माझ्या पाठीशी राहाल, या सामाजिक प्रतिष्ठानच्या पाठीशी राहाल, या कार्यकर्त्यांच्या आमच्या पाठीशी उभे राहाल आणि साहेबांचे जे अपूर्ण स्वप्न आहेत ते आपण पूर्ण करूया. आणि मी आता माझे 2 शब्द संपवतो. सर्वांचा मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. आभारी आहे मी सर्वांचा. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.